मी योगेश पांडुरंग देशमुख। या एरियामध्ये मी भरपूर फ्लॅट बघितले, भरपूर साईट बघितल्या, पण मला हवा तसा लेआउट मिळत नव्हता की जो मी शोधत होतो। प्रॉपर रूम साईज आणि गार्डन बेस खाली पाहिजे होतं मला। शक्यतो आता रूफटॉपला देतात, मी खाली बघत होतो। काही गोष्टी जसं पाण्याच्या गोष्टी, चांगले मोठे एरियामध्ये सुद्धा पाण्याचा प्रॉब्लेम आहे ना। कॉर्पोरेशनच्या अंडर असल्यामुळे आपल्याला कॉर्पोरेशनचं पाणी मिळणार आहे आणि जसं त्यांनी कमिटमेंट दिले की आम्हाला बोर्स वगैरे करून देतील। पाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती प्रोजेक्टसाठी की ती आम्हाला मिळणार आहे। पुढचा भविष्याचा विचार करता इथनं जे जाणारी कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे जो येणारा रिंग रोड आहे की तो हिंजवडीला कनेक्ट करेल, नंतर पुणे बँगलोर हायवेला कनेक्ट करणार आहे। हा विचार करता, फ्युचरचा विचार करता इथं आलेलं मला चांगलं वाटलं की हा पुढे कनेक्टिव्हिटी होऊन जाईल। आता जरी नसली तरी रूम साईज ज्या प्रॉपर 10 बाय 13च्या आहेत, दोघं बेडरूम्सच्या आहेत त्या 10 बाय 13च्या आहेत आणि जी बाल्कनी ती फार मोठी आहे आणि किचन पण ची साईज प्रॉपर आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी आणि माझे वडील आलो होतो, त्यांना मी दाखवला, त्यांनाही ती गोष्ट आवडली। पहिल्या सेटिंगमध्ये कधीच हा घेण्याचा विचार करत नव्हतो, पण आमचे 4-5 सिटिंग झाल्या। माझे जे काही डाऊट्स होते ते मी सेल्स पर्सन जे ते आपले आविष्कार सर झाले, दिनेश सर झाले, यांच्याशी डिस्कस करत होतो। त्या डिस्कशनमध्ये काही गोष्टी क्लिअर झाल्या। त्या क्लिअर झाल्यावरती मग आम्ही डिसिजन घेतला की फ्लॅट विकत घ्यायचा।